लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 24 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मंडळी, काल आपण बघितलं होतं की मानिनी या दोघांना ओरडते जीवानंदिनीला, तेव्हा हा पार्थ पण म्हणतो आई बरोबर बोलते, जीवा ही खूप भयंकर परिस्थिती असू शकते. मग ही काव्या म्हणते नंदिनी ताई मानलं पाहिजे तुला. अरे मी तिथे असते ना नंदिनी ताईच्या जागी. लगेच मानिनी म्हणते झालं. मानिनी म्हणते झालं काव्या, तू तिला झाडावर नको चढवूस. काव्या म्हणते असं काय करता, जीवाचा मित्र होता ना कोणी इन्स्पेक्टर. लगेच मानिनी म्हणते तो वेळेवर आला नसता तर. मग नंदिनी समजवते मानिनीला, आई तुमचा राग रास्त आहे, पण कितीतरी निष्पाप मुलांच्या जीवाचा प्रश्न होता आई, आणि एखादा गुन्हा घडतोय आणि आपण त्या गुन्ह्याकडे कानाडोळा कसा करायचा सांगा बरं. मग मानिनीला कळतं बरं का की म्हणजे ही सिच्युएशन गंभीर आहे. तरी पण ती म्हणत असे की बाई मी तुला सांगितलं ना, सामान्य माणसं आहोत आपण. मग नंदिनी म्हणते आई सामान्य माणसंच क्रांती घडवतात ना. मग काव्या म्हणते आई शांत व्हा बरं, बाळ ऐकतंय बरं का सगळं. आई बाळ म्हणतंय आजी येता जाता सतत कोणावर चिडचिड करत असते, माझी आजी चिडका बिब्बा आहे. मानिनी म्हणते करा करा माझी थट्टा करा. मग पार्थ म्हणतो नाही ठीक आहे, पण तुम्हाला हॅट्स ऑफ रक्ताचं नातं नसताना पण तुम्ही त्या पोरांना सोडवलं. नंदिनी म्हणते जीवा पण तो मास्टर नाही ना सापडला अजून. तो मास्टर सापडला असता तर बरं झालं असतं ना. मग जीवा म्हणतो सापडेल ग सापडेल नंदिनी, अगं त्याआधी तुला आरामाची गरज आहे, डॉक्टर काय म्हणाले लक्ष दे जरा. आणि नंदिनीची सगळेजण आता काळजी घेतात, पण नंदिनीला आलं टेन्शन, मास्टर सापडला नाही त्याचं. नंदिनी आता रात्री उठत असते काहीतरी घ्यायला, तेव्हा जीवा येतो आणि तिला म्हणतो अरे अरे थांबा, उगाचच नाही उठायचं नंदिनी बाई, चला गोळ्या घेऊन टाका. नंदिनी म्हणत असते नंतर घेईल ना जीवा. जीवा म्हणतो नाही तुझं नंतरला अंतर असतं, तुझं नाही ऐकणार मी चकाचक बाई, चल घे. आज जीवा आणि नंदिनीवरच खूप सीन दाखवले आहेत. नंदिनी म्हणते झालं आता घेतली गोळी खुश. जीवा म्हणतो हो खुश. नंदिनी म्हणते चला आता मला उद्याची तयारी करू द्या बरं, खूप तयारी करायची आहे नाश्त्याची डाएटची. जीवा म्हणतो काय ग नंदिनी सारखी हे करायचे ते करायचे करत चावी दिलेल्या बाहुलीसारखी घरभर फिरत असतेस तू. नंदिनी म्हणते अहो मग तुम्ही आहात ना माझा भाऊला पसारेवाला. आता सहज जीवाला आठवतं. जीवा म्हणतो ऐक ना नंदू, अगं म्हणजे तुला आठवतं का तेव्हा एकदा मागे तू मला म्हणाली होतीस माझा फोन लावा, आपलं लग्न ठरलं होतं तेव्हा ग, आणि म्हणजे आपलं लग्न झाल्यावर ग, आणि नेमका माझ्याकडे तुझा नंबर नव्हता. त्यांना एक सीन आठवतो मागचा. नंदिनीने मग जीवाच्या मोबाईलवर पाहिलं होतं आणि तो नंबर त्याने जीवाने चकाचक बाई म्हणून सेव्ह केला होता ना. आता त्यांना त्या आठवणी आठवतात. मग नंदिनी म्हणते क्रेझी दिवस होते ना आपले ते. जीवा म्हणतो हो ना, पण मी काय म्हणतो नंदिनी, मी आता तुझा नंबर बायको किंवा नंदू डार्लिंग म्हणून सेव्ह करू का. नंदिनी म्हणते नको हो, बायको आणि डार्लिंग म्हणून आवाज देणारे खूप असे नवरे असतील ना, पण तुमच्यासारखं चकाचक बाई आवाज देणारं कोणी नाही. माझा चकाचकवाला खूप आवडतो मला, कसाही असला तरी. जीवा म्हणतो कसाही असला तरी म्हणजे जा जा जा, चालती हो जा, आपलं डाएट फूड रेडी करणं तुझी शिक्षा आहे. नंदिनी म्हणते बरं, आपल्यासाठी काही करणं म्हणजे शिक्षा नाही आहे बरं का जीवा मला. नंदिनी आता उठत असते तेव्हा तिला चक्कर येते, तेव्हा जीवा तिला सावरतो आणि म्हणतो तुला येऊ का तिथपर्यंत खाली सोडवायला. नंदिनी म्हणते राहू द्या. जीवा म्हणतो बघ नवऱ्याची साथ असणं कसं भरभक्कम वाटतं ना. नंदिनी म्हणते बरं बरं चला आता जाऊ द्या बरं मला. नंदिनी आता खाली गेल्यावर जीवाने कोणाला तरी फोन केलाय आणि एक पार्सल मागवून घेतलंय. आता काय सरप्राईज आहे ना ते बघा. जीवाने नंदिनीसाठी छान असा चीट डे केलाय बरं का आज. म्हणजे ते डायटिंग करतायत ना, डायटिंगमध्ये एखाद्या दिवशी कुठलंही फूड खाल्लं तर तो चीट डे असं काहीतरी जीवाने सेलिब्रेट केलंय. इकडे रम्याच्या पायाला मलम लावून देत असतात वसुआत्या या सीनमध्ये आणि म्हणत असतात रम्या बरं वाटेल तुला आता. काय ग बाई कुठे दंदरी लागली आहे तुझी, विजयला बोलव का पाय चेपून द्यायला. रम्या चिडते काय ग आई. वसुआत्या म्हणतात गंमत केली का बाई, काय झालं एवढा काय विचार करतेस तू. रम्या म्हणते आई मला असं वाटतंय की विजयने सांगितलेला प्लॅन आपण करूयात. मग वसुआत्या म्हणतात काय, अगं पण तो मोठा प्लॅन आहे खूप. मग रम्या म्हणते आई आपल्या पथ्यावर पडणारा प्लॅन आहे ना. वसुआत्या म्हणतात पथ्यावर पडणारा म्हणजे काय, अगं खूप पथ्यावर पडणार आहे. आपण आपल्या आतापर्यंतच्या प्लॅन्समध्ये सगळ्यात छान प्लॅन असेल हा, मोठी स्टेप आहे. पण रम्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात राहिल्या पाहिजे बरं. रम्या म्हणते आई राहतील ग, विजयला मुठी ठेवणं अवघड नाहीये माझ्यासाठी, तो माझ्या प्रेमात आंधळा झालाय. प्रेमात आंधळा असलेला माणूस कुठलेही टोक गाठू शकतो. ते विजयचा हा प्लॅन घरातल्यांना हलवून टाकेल बघ. आणि एकदा का आपलं काम झालं की मग त्या विजयला आपण फेकून देऊ. म्हणजे कोण विजय, यूज आणि थ्रो करायचं.
टिश्यू सारखं फेकून द्यायचं त्याला. वसू आता म्हणतात, काही पण काय ग रम्या, किती चांगला मुलगा आहे तो. अगं तुझ्याबरोबर त्याचं भविष्य आहे. रम्या म्हणते, आपण आपल्या फ्युचरचा विचार करूयात का? वसू आता म्हणतात, बरं बाई, कर तुला काय करायचं ते. इकडे बघा प्रेक्षकांनो, मिथुन काका नंदिनीला मुद्दाम स्वयंपाकघरात जरा अडकवतात. तोपर्यंत जीवाची सगळी सरप्राईजची तयारी चालू असते ना. नंदिनीला ते म्हणतात, काय ग बाई नंदिनी, झाली सगळी तयारी उद्याची? नंदिनी म्हणते, हो काका, तुमचं काय? लगेच मिथुन काका म्हणतात, माझं काही नाही ग बाई, सगळ्या घरातल्या फरशा मोजून झाल्या, आता स्वयंपाक घरातल्या मोजायला आलो. नंदिनी म्हणते, काय काका तुम्ही पण? मग मिथुन काका म्हणतात, गंमत केली ग जरा. बरं काका मी येते. मिथुन काका म्हणतात, बरं नंदिनी तुझी तब्येत बरी आहे ना, आराम कर ग बाई. नाही म्हणजे जुई जुई ना खूप गोड पोरगी आहे, मला आवडली बरं का ती. नंदिनी म्हणते, हो छान पोरगी आहे, चिमुरडी आहे पण बुद्धी तल्लख आहे. मिथुन काका एकदम भावुक होऊन म्हणतात, नंदिनी अगं तिला बघून मला कोणाची आठवण झाली सांगू? अगं माझ्या पिहूची आणि माझ्या श्रेयाची ग. तुला सांगतो, पिहू ना लहानपणी अशीच पोपटासारखी बोलायची बघ, गोड 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 गोड, असे त्या जुईसारखीच. आपण त्या जुईला इथे ठेवून घेऊयात का नंदिनी? नाही, जुईच्या रूपाने मला नंदिनी माझ्या श्रेयाचं आणि पिहूचं बालपण जरा बघायला मिळेल ग. नंदिनी म्हणते, मलाही असंच वाटलं होतं काका, पण ती तिच्या मावशीकडे राहते ना, पण आपण बोलवूयात तिला कधीतरी भेटायला. मिथुन काका म्हणतात, झालं झालं वाटतं आता काम. नंदिनी म्हणते, काय म्हणालात काका? मिथुन काका म्हणतात, अरे काही नाही, ते वहिनीला उपवास असतो ना, तर ते तू भिजवलं का साबुदाणा वगैरे? नंदिनी म्हणते, हो 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 भिजवलं. हां. मिथुन काका आता म्हणतात, बरं नंदिनी एन्जॉय. हां. नंदिनी म्हणते, एन्जॉय काय? मग मिथुन काका म्हणतात, अगं तुझी झोप छान एन्जॉय कर असं म्हणायचं होतं मला. शेवटी नंदिनी हो असं म्हणते आणि जाते तिच्या बेडरूमकडे निघून. आता मिथुन काका नंदिनी गेल्या गेल्या जीवाला फोन करून सांगतात. मिथुन काका जीवाला फोन करतात, ए बाबा येऊ लागली बरं का तुझी बायको. हो थोड्या वेळ मी तिला अडकवलं होतं गप्पामध्ये, पण ती येते. ए बाबा जीवा दमानं घे, प्रेमानं घे. हा बरं बरं, चल चल ठेवू का फोन? हो हो असं म्हणून मिथुन काकाने फोन ठेवून दिलाय. मिथुन काका मनाशीच बडबडतात, चला मला जीवाचं पटतं, मस्त प्लॅन करतो तो बायकोसाठी, सरप्राईज सरप्राईज प्लॅन. मी पण करायचो माझ्या बायकोसाठी, पण तिला आधीच कळायचो. असं ते काहीतरी बडबडतात आणि मग जीवाने छान असं कॅन्डल वगैरे लावलेले असतात, फुलं नाही फुगे सजवलेले असतात खोलीमध्ये. आता नंदिनी येते बरं का आणि म्हणत असते, अहो जीवा दरवाजा उघडा. जीवा म्हणत असतो, थो ग थांब जरा, येतोय ग. असं म्हणून त्याने आता दरवाजा उघडला. नंदिनी आत येऊन बघते तर काय, अरे वा जीवा, हे काय आहे? जीवा म्हणतो, हे तुझ्यासाठी, माझ्या चकाचक बाईसाठी. कसं वाटतंय? नंदिनी म्हणते, वा वा, जन्मजय आज खूप फॉर्मात दिसताय. जीवा म्हणतो, मग काय, अगं मी आज ओके मूडमध्ये. डॉक्टर म्हणाले ना की तूही छान झाली आहेस. नाही म्हणजे डॉक्टर म्हणालेच ना आपल्याला, रिझल्ट वगैरे सोबत वेळ घालवा नाही का, नाही म्हणजे ते सगळं होईल तेव्हा होईल. पण नंदिनी म्हणते, बरं बरं गप्प बसा, कळतंय मला तुम्ही काय बोलताय. तुम्ही काय बोलताल ना त्याचा काही नेम नाही आहे जीवा. जीवा म्हणतो, अगं नंदिनी आता हे फुगे दिसतात ना तुला इथे, आता काही दिवसाने बाळाची दुपटी आणि लंगोट वाढलेली दिसतील तुला. नंदिनी आता त्याला चापट मारते आणि म्हणते, बस करा जीवा. जीवा म्हणतो, अरे अगं काय, किती वाट बघितली मी तुझी, चल बस बरं इथे. नंदिनी म्हणते, ओ आय सी, मिथुन काकांना हे सगळं माहीत होतं वाटतं जीवा, म्हणूनच ते मला म्हणाले एन्जॉय कर वगैरे. आता काय होतं बघा प्रेक्षकांनो, यांच्या सरप्राईजमध्ये मानिनी एंटर करते आणि मजा येते या दोघांची. नंदिनी म्हणते, म्हणूनच मिथुन काकांनी बोलण्यात गुंतवलं वाटतं मला. जीवा म्हणतो, अगं नंदिनी, प्रोसेसपेक्षा रिझल्ट महत्वाचा ना, ये बरं बस. नंदिनीला असं छान खुर्चीवर बसवलंय जीवाने. नंदिनी म्हणते, उद्या सकाळी लवकर उठायचे जीवा. जीवा म्हणतो, ठीक आहे ग. अगं तू इतके दिवस छान व्यायाम करून वजन कमी केलं ना, त्याचं हे सेलिब्रेशन समज. नंदिनी म्हणते, अरे सेलिब्रेशन. आता जीवा नंदिनीच्या डोळ्याला पट्टी बांधत असतो बरं का आणि बडबडत असतो, काय बाबा मी पण सगळ्या गोष्टी विसरतो. नंदिनी म्हणते, ओ आओ आओ जीवा, काय करताय तुम्ही? जीवा म्हणत असतो नंदिनीला, थांब ग जरा, मी सगळं सांगतो तुला, थांब जरा. नंदिनी म्हणते, तुम्ही काय करताय, माझ्या डोळ्याला पट्टी का बांधताय? मग जीवा हळूच तिच्या जवळ कानात येऊन सांगतो, नंदिनी मला तुझ्या नाकाचा शार्पनेस टेस्ट करायचा आहे बरं का. मी एक एक वस्तू तुझ्या नाकासमोर धरणार आणि तू नाकाने वास घेऊन ओळखायची ती वस्तू काय आहे. वस्तू जर तू करेक्ट ओळखलीस ना, तर ती तुझी आणि त्यात तुझं गिफ्ट सुद्धा आहे. नंदिनी म्हणते, अगं बाई हे काय नवीन? ओ पण जीवा, काहीतरी घाणेरडा आणू नका माझ्या नाकाजवळ, तुमचे वापरलेले सॉक्स वगैरे. जीवा म्हणतो, काहीतरीच काय? मग जीवा चिडवायला लागतो बरं का तिला. नंदिनी म्हणते, अरे अरे खरंच तुम्ही सॉक्स आणणार आहात का? जीवा म्हणतो, अरे चा, हे मला का नाही सुचलं?
नंदिनी म्हणते सिरियसली जीवा तुम्ही सॉक्स आणताय का? जीवा म्हणतो नाही गा, सुचलं असतं तर केलं असतं तसं, पण आता सांग बरं मला हे किती बोट आहेत? नंदिनी म्हणते नाही दिसत आहे मला. मग जीवा म्हणतो मग तुला माझा हात कसा दिसला? तुला दिसतंय का चकाचक बाई? नंदिनी म्हणते नाही हो बाबा, नाही दिसत आहे, चला लवकर काय आहे सांगा आता. जीवाने काहीतरी असं समोर केलंय बरं का, नुसता रिकामा हात. मग नंदिनी म्हणते काहीच नाहीये तुमच्या हातात. मग जीवा म्हणतो बरं थांब. आता त्याने चाफ्याची फुलं त्याच्या हातात घेतली आणि नंदिनीच्या नाकाला लावली आहे. नंदिनी वास घेते आणि सांगते हे ना, हे सॉरी निशिगंधाचं फुल असतं. मग जीवा म्हणतो अरे आज ओळखलंस तू. आता त्यानंतर त्याने कैरी का आंबा आणलाय बरं का, तोतापुरी आंबा आहे. आता तो आंबा तो तिच्या नाकाला लावतो. नंदिनी म्हणते हा हा छान गोड लुसलुशीत आंबा आहे. गोडसर सुगंध फक्त आंब्याचाच असू शकतो. जीवा विचार करतो अरे चकाचक बाईचं नाक तर एकदम चकाचक आहे. नंदिनी म्हणते तुम्ही सोप्या सोप्या गोष्टी आणतायत जीवा, जर कठीण गोष्ट आणा ना. जीवा म्हणतो थांब आता कठीणच आणतो. जीवाने त्याचा व्हाईट कलरचा एक फुल स्लीव्हचा शर्ट आणलाय, नंदिनीच्या नाकाला लावलाय. काही प्रेक्षकांनो. नंदिनी ओळखते पण ती म्हणते हा तुमचा पांढरा शर्ट. आता जीवा म्हणतो हे कस काय ओळखलंस तू? यार नंदिनी तुला दिसतंय ना? दिसतंय तुला? नंदिनी म्हणते नाही हो जीवा, दिसत नाहीये. अंघोळ करून आल्यावर तुम्ही पुन्हा परफ्यूमने अंघोळ करता, तुमचा हा सुगंध माझ्याशिवाय कोण ओळखणार? म्हणतात ना नवरा टूरवर गेल्यावर आम्ही बायकांचा शर्ट घेऊन झोपतो ना. मग जीवा म्हणतो अरे पण तू पांढरा शर्ट कसं काय ओळखलं ते सांग. नंदिनी म्हणते अहो सकाळीच तुम्ही परफ्यूम मारला होता ना त्या शर्टवर. जीवा म्हणतो बरं चल पुढची गोष्ट ओळख. तशी हुशार आहेस माझी नंदू डार्लिंग, तू ओळख. त्याने ना प्रेक्षकांनो आता वडापावचं पाकिट बाहेर काढलंय बरं का. त्याने नंदिनीसाठी वडापाव आणलाय. आता जीवा म्हणत असतो चीटिंग नको करूस नंदू, आता सांग बरं काय आहे. आता नंदिनी म्हणते वडापाव आणि पटकन तिच्या डोळ्यावरची पट्टी काढते. जीवा म्हणतो अरे काय? नंदिनी म्हणते पण जीवा हे डाएट फूड नाही आहे. जीवा म्हणतो ठीक आहे ना, एवढे दिवस तू किती स्ट्रिक्टली डाएट फूड घेतलंस, याचं तुला बक्षीस मिळतंय ग हे. नंदिनी म्हणते जीवा आता मला असं चिडवू नका, हे मी खाल्ल्यावर म्हणाल हीच तुझी परीक्षा होती. जीवा म्हणतो नाही ग नंदू डार्लिंग, तुझी परीक्षाच संपली, आता तुझ्यासाठी हा वडापाव स्पेशल घे ना. आता नंदिनी आणि जीवा वडापाव खात असतात मस्त चव घेऊन बरं का. आता नंतर पुढचा सीन दाखवलाय विजय आणि रम्याचा. विजयला फोन लावते रम्या. आता विजय फोन उचलला म्हणतो काय ग रम्या, ऑल गुड ना, ओके ना, का येऊ मी तिथे? रम्या म्हणते अरे अरे थांब विजय, मला कोणी काही बोललेलं नाहीये, तू धावपळ करत येऊ नकोस बरं, मी काय सांगते ते ऐक शांतपणे, आणि तुला महत्वाचं काहीतरी सांगायचंय. विजय म्हणतो सांग ना मग. रम्या म्हणते विजय मी खूप विचार केला आत्तापर्यंत मी खूप काही सहन केलंय बरं का, म्हणजे खरं तर ऑल थँक्स टू यू, तू मला जाणीव करून दिलीस या सगळ्याची. माझे आता संयम संपलेत रे, पण आता बस, आता ठरवलंय परतीचं हे जे बोट आहे ना ते कापून टाकायचं. विजय तू तयारी करायला घे तुझ्या प्लॅनची. विजय म्हणतो काय, म्हणजे आपण जो कॅफेमध्ये बसून प्लॅन केला तोच? रम्या म्हणते येस मिस्टर विजय, युअर प्लॅन इज ऑन नाव. विजय म्हणतो अरे वा, आता बघ राडा. रम्या ॲट युअर सर्व्हिस. नाही, राडा आणि धुराळा आता एक साथच करूयात, मी येतोय ना. रम्या म्हणते हो विजय, ओके. आता हिने ना प्रेक्षकांनो कदाचित त्या विजयसोबत खोटं लग्न केलं असावं असा एक माझा अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं, रम्या खरंच विजयला यूज अँड थ्रो करू शकेल का? मला तर वाटत नाहीये, कारण विजय एक पोचलेला माणूस दिसतोय बरं का, तो काही रम्याला स्वतःचा वापर करू देणार नाही असा एक अंदाज आहे. रम्या आता हसायला लागते विजयच्या त्या वाक्यावर, फोन ठेवून राडा आणि धुराळा असं म्हणून हसते बरं का. तिला आता खूप मजा येणार आहे असं तिला वाटतंय, पण विजय तिला गुतवणार आहे बरं का प्रेक्षकांनो. मजा येणार आहे पुढचे सीन बघायला. आता जीवा नंदिनीची बघा कशी फजिती झाली आहे बरं का. जीवा आणि नंदिनी वडापाव खात असतात. जीवा म्हणतो कसा आहे वडापाव नंदू? नंदिनी म्हणते मस्त आहे वडापाव, खूप काळ सगळ्या मोहापासून लांब राहिल्यानंतर हे जे सुख आयुष्यात येतं ना तसा लागतोय हो वडापाव. जीवा म्हणतो वा नंदू क्या बात है. तेवढ्यात दार वाजतं बरं का यांचं. आता नंदिनी घाबरते आणि म्हणते अहो हे घ्या वडापाव. आता नंदिनीने तिचा उरलेला वडापाव जीवाच्या हातात दिला, तो त्याने पिशवीत टाकला. नंदिनी दरवाजा उघडते तर मानिनी आलेली असते. मानिनी म्हणते अगो बाई, सॉरी तुमचं काही डेट वगैरे चालू आहे का? सॉरी अगं नंदिनी अर्जंट होतं ग. अगं माझं चार्जर आहे ना तुझ्या, म्हणजे विक्रमनं स्वतःचं चार्जर बॅगेत विसरलेत ग आणि माझं चार्जर लावून बसलेत, माझी फजिती होते, तुझे चार्जर दे ना मला. नंदिनी म्हणते आणते आई,
आता मानिनी जीवाच्या समोर येते आणि म्हणते, "मस्त आहे हां डेकोरेशन." अशी खाणाखुणा करते. जीवाच्या तोंडात असतो वडापाव. त्याला काही उत्तर देता येईना मानिनीला. मानिनी जवळ येते त्याच्या आणि म्हणते, "काय रे जीवा, काय झालं? असं का बसलायस? काय रे, काही झालं का तुझ्या गालाला? काय रे, प्रपोज वगैरे केलं का काय बायकोला पुन्हा? काय बाबा, बोलतच नाहीये हा. चटरपटर चटरपटर बोलायचं असतं नेहमी, आता बोलत का नाहीयेस?" जीवाला बोलताच येत नसतं. त्याच्या तोंडात वडापाव आहे आणि तो काही खातोय असं त्याला आईला दाखवायचं पण नसतं. मानिनी म्हणते, "काय रे, अरे तू असं खाय खाय करू नकोस बरं का. काही खातोयस का बाबा? तू ना जाड होऊन बसशील आणि नंदिनी होईल बारीक." नंदिनी म्हणते, "आई हे घ्या चार्जर." मानिनी म्हणते, "बरं चला चालू द्यात तुमचं." आता मानिनी जाणार तेवढ्यात ती म्हणते, "अगं बाई, कसं तरी खमंग वास येतोय ना, वड्याचा नाही तर सामोस्याचा, नाही का?" आता जीवाच्या तोंडात पाव असल्यामुळे त्याला बोलताच येईना. आता नंदिनी म्हणते, "काय झालं आई? मिथून काका ना वडापाव खात होते मगाशी. खाता खाता ते इथे आले, त्यामुळे तुम्हाला वास येत असेल." मानिनी म्हणते, "अच्छा, असेल असेल. पण बाई एवढ्या रात्रीचा वडापाव खाऊ नये, लक्ष द्यावं लागेल भाऊजींकडे. बरं चालू द्या रे पोरांनो." असं म्हणून मानिनी निघून जाते. आता जीवा त्याच्या तोंडातला वडापाव संपवतो आणि हसायला लागतो. नंदिनी म्हणते, "काय जीवा?" जीवा म्हणतो, "क्रेझी होतं ना नंदिनी हे सगळं. अगं खूप दिवसांनी आयुष्यात काहीतरी थ्रिल आलं असं वाटतंय." नंदिनी म्हणते, "पण आई म्हणायला ते बरोबर आहे हां. रात्रीचा वडापाव खाऊ नये जीवा. आणि तुम्ही?" जीवा आता हसून म्हणतो, "अगं नंदू, मज्जा आली, मज्जा आली. आयुष्यात काही सणसणाटी घडतच नव्हतं गं. पण आता खूप दिवसांनी खूप बरं वाटलंय मला. चल, चल आपण वडापाव खाऊयात." नंदिनी म्हणते, "आहे का पण एखादा शिल्लक?" जीवा म्हणतो, "मग हा काय आहे?" आता तो पिशवी दाखवतो. आता शेवटचे सीन तुम्ही बघत आहात. आता पहाटचा सीन घेतलाय. पार्थ, मिथुन काका आणि मानिनी नाश्त्याला बसलेले असतात. मानिनी म्हणते, "काय रे पार्थ, काव्या नाही आली अजून?" पार्थ म्हणतो, "नाही नाही, रात्रभर अभ्यास करत होत्या, म्हणून मग सकाळी काही उठवलं नाही मी." मानिनी म्हणते, "ते बरं आहे बाबा, काव्याने छान अभ्यास सुरू केलाय. पण अरे काळजी घ्यायला सांग तिला. नाही, ॲसिडिटी प्रेग्नंट बाईच्या 5वीला पुजलेली असते रे बाबा." पार्थ म्हणतो, "हो आई, मी सांगितलंय त्यांना, पण न काय होतं त्यांचं डेडिकेशन बघितलं ना, काही सुचतच नाही." मग मिथुन काका म्हणतात, "हो रे बाबा, तुझं पण बरोबर आहे. बायकोपुढे बोलता येत नाही. तेही नवऱ्याच्या 5वीला पुजलेलं असतं." मग पार्थ म्हणतो, "नाही, तुम्ही काळजी करू नका. मी तिची काळजी घेईल." तेवढ्यात ना आता पार्थला ऑफिसमधनं फोन आलाय. त्याला तिकडनं कळतं, की रम्याने रेझिग्नेशन दिलंय, म्हणजे तिने नोकरी सोडली आहे. पण तिने अचानक नोकरी सोडली बरं का. हे काही आता पटलेलं नाहीये पार्थला, कारण ते खूप अनप्रोफेशनल वाटतंय. 1 महिना आधी नोटीस पिरियड वगैरे काहीतरी असतं ना, ते द्यायचं असतं रम्याने, म्हणून तो चिडतो बरं का आता. पार्थ फोनवर खूप चिडलेला असतो आणि म्हणत असतो, "ऑफिसमध्ये माणसं नाही आहेत का दुसरी? काय? रम्याने रिझाईन केलं, मेल पाठवलाय? ठीक आहे, ठीक आहे, बघतो मी." आता पार्थ फोन ठेवून देतो. मानिनी म्हणते, "काय रे बाबा, नेमकं काय झालंय?" मग आता पार्थ सांगतो, "आई, रम्याने रिझाईन केलंय. बघ ना, तेही ईमेलवरती. हिला समोरासमोर सांगता येत नाही का? एकाच घरात राहतो ना आम्ही. आता हे सगळं काय आहे, काय नाही ते बघावं लागेल." मानिनीला आश्चर्य वाटतंय, की रम्याने असं का केलं असेल? काय असेल तिचा तिचा पुढचा प्लॅन वगैरे, वगैरे. आता रम्याची वाट बघतोय बरं का पार्थ, पण वसू आत्या आणि त्याच्यामध्येच खडाजंगी होते. आता रम्या घरात येते ती लग्न करूनच. बघा प्रेक्षकांनो, आज त्यांनी दाखवला नाहीये तो सीन, उद्या दाखवलाय. मध्ये पुन्हा एकदा जीवा आणि नंदिनीचा छोटासा सीन घेतलाय. जीवा पुन्हा काल रात्रीबद्दल नंदिनीशी बोलत असतो. तिला म्हणत असतो, "काल किती मजा आली ना नंदिनी? काल पण मस्त आपण वडापाव आणि त्यासोबत चहा पिला. आज पण चिटिंग करूया का?" नंदिनी म्हणते, "नाही जीवा, आज नाही चिटिंग करायची. मग व्यायामाचा काय उपयोग?" जीवा म्हणतो, "तू काही म्हणा नंदिनी, याच्या आधी सुद्धा आपली प्रत्येक रात्र छानच गेली, पण कालची वडापावची रात्र नेक्स्ट लेवलची होती." नंदिनी म्हणते, "आईंनी जो गेस्ट अपीरियन्स दिला ना, त्यामुळे मजा आली हं." तेवढ्यात जीवाला आवाज येतो पार्थचा. पार्थ खूप चिडलेला असतो आणि रम्या रम्या करत असतो. आता तो खाली जातो जीवा, तेव्हा नंदिनीला अचानक वॉमिटिंग व्हायला लागते बरं का, आणि ती बाथरूममध्ये पळते. हा सीन पटकन घेतलाय त्यांनी. जीवा खाली येतो आणि म्हणतो, "काय रे दादा, काय झालं?" पार्थ म्हणतो, "अरे रम्या कुठे गेली आहे जीवा?" जीवा म्हणतो, "मला माहिती नाहीये दादा." मानिनी म्हणत असते, "पार्थ जरा शांत हो बरं का, तमाशा नको करूस." पार्थ म्हणतो, "रम्याला कळत नाही का? तिने मुद्दाम केले हे सगळं." तेवढ्यात वसू आत्या येतात आणि म्हणतात, "काय रे बाबा पार्थ, का बरं आरडाओरडा करतोयस? रम्यानं सकाळीच बाहेर गेली आहे. मला म्हणाली येते, काम आहे मला. पण काय रे बाबा, तू कशाला अचानक रम्याची आठवण काढतोय सकाळी सकाळी पार्थ?" पार्थ म्हणतो, "कारण रम्याने रिझाईन केलंय." वसू आत्या म्हणतात, "काय?" मग पार्थ म्हणतो, "तेही तिने मेल करून सांगितलंय." वसू आत्या म्हणतात, "बरं झालं ना मग, चांगली बुद्धी आली तिला." पार्थ म्हणतो, "आत्या काय बोलतेस तू?" जीवा म्हणतो, "आत्या, हे किती अनप्रोफेशनल बिहेवियर आहे, हे समजतं का तुला?" वसू आत्या म्हणतात, "ते मला काही कळत नाही, पण तिने जे केलं ते योग्यच केलंय." मानिनी म्हणते, "वसुताई,
काय बोलताय? रिझाईन करायच्या आधी कळवायला हवं ना तिने. वसुआत्या म्हणतात, मेल केलाय ना तिने, मग झालं की. जीवा म्हणतो, अगं आत्या एका घरात राहतो ना आपण, तिला तोंडाने सांगता नाही आलं? पार्थ म्हणतो, एक्झॅक्टली, तिने नोटीस पिरियड द्यायला हवा होता, हे असं न सांगता. वसुआत्या म्हणतात, कशाला सांगायचं तुम्हाला? काय गरज आहे सांगायची? नाही मला सांग पार्थ, या घरात कोणी तिच्याशी कधी बरं वागलंय? नाही, तिला असं वाटावं की कंपनी सोडते, तिला तुम्हाला सांगावं असं वाटावं, असं का वाटावं तिला? ती किती हुशार आहे आणि किती इंटेलिजंट आहे, पण तुम्ही मुद्दाम, म्हणजे पार्थ तू स्वतः मुद्दाम रम्याला तिच्या क्वालिफिकेशनच्या प्रमाणे काम न देता मुद्दाम कमी कामं देत होतास, मला कळत नाही का? नाही, तसंही तिने आता ऑफिसमध्ये काम करणं सोडून दिलंय, मग कशाला तुमच्या नाकाला मिरच्या झोंबतायत? नाही, ते तिने जे केलं ते बरोबरच केलंय. पार्थ, तू ना माझ्या रम्याला तुझ्या आयुष्यात चांगली जागा दिली, स्पेशल ना ऑफिसमध्ये. मग आता पार्थ म्हणतो, आत्या तू ऑफिस आणि संबंधांमध्ये जरा गल्लत करतेस बरं का. मला एवढंच म्हणायचं होतं की तिने ऑफिसमध्ये मला आधी सांगायला हवं होतं. वसुआत्या म्हणतात, काय रे पार्थ, जरा आठवून बघ, तू स्वतः कधी रम्याशी शेवटचं बरा बोलला होतास? आठवतं का तुला? आठवतं नाही ना? आणि तसंही पार्थ, ती सज्ञान आहे, तिला जे योग्य वाटतं ते तिने केलंय. आणि मला काय वाटतं माहिती आहे का, तुझ्या ऑफिसची कामं इतकीच जर अडली असतील ना, तर जी रिकामटेकडी माणसं कारण नसताना हे डिटेक्टिव्हगिरी करतायत ना, त्यांना लाव की कामाला. वसुआत्या जीवाला टॉन्ट मारतात आणि चालल्या जातात. जीवा म्हणत असतो, जाऊ दे दादा, नको लोड घेऊस, मी आहे ना. मानिनी वैतागून म्हणते, बाई मला कंटाळा आला आता या दोघींचा, काय करावं ना कळतच नाही, रोजचाच त्रास झालाय. विक्रम आले ना की त्यांना सांगतेच सगळं. मग आता हे मिथुन काका म्हणतात, जाऊ दे ना वहिनी, कशाला टेन्शन घेताय, रोजचंच मढ, त्याला कोण रड, अशी गत आहे त्यांची, जाऊ द्या रे पोरांनो, चला बरं नाश्त्याला. जीवा पण म्हणतो, जाऊ दे दादा, नको टेन्शन घेऊ, आपण बघूयात काय करायचं ते. पार्थ आता ऑफिसमध्ये काहीतरी कळवतो फोन करून आणि मग नाश्त्याला लागतो. इकडे नंदिनी स्वतःला आरशात बघत असते बरं का प्रेक्षकांनो, आणि तिला आत्तापर्यंतच्या सगळ्या तिच्या पॉझिटिव्ह वाईब्स आठवतात. जीवा म्हणतो ना, आपल्याला बाळ नक्की होणार. तिला जुई पण म्हणते, तू इतकी छान बाई आहे तर तू नक्की आई होशील. हे सगळं तिला वाक्य कानात घुमत असतात. आरशासमोर ती उभी आहे स्वतःला बघत. आणि हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय आणि उद्या प्रोमो त्यांनी तोच दाखवलाय जो काल परवापासून दाखवत आहेत. रम्या विजयसोबत लग्न करून घरी आली आहे आणि नंदिनीला आनंदाची बातमी कळली आहे की ती आई होणार आहे. आता यामध्ये नवीन काय ट्विस्ट आणतायत ते हे बघणं म्हणजे मजेशीर ठरेल. आजचा एपिसोड तसा नॉर्मल होता बरं का, तरी पण तुम्हाला शब्द न शब्द दिलाय. आवडल्यास लाईक मोठ्या मनाने करत जा. तुमचा लाईक मला खूप काही देऊन जातो, एक मोठा आनंद. छान वाटतं प्रेक्षकांना तुमचे लाईक आणि कमेंट्स आले की. चला तर मग उद्या भेटूयात. उद्याचा एपिसोड इंटरेस्टिंग असेल, त्यात शंका नाहीये. बघूयात पुढे काय होतंय ते. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.